प्रेम प्रकरणातून घडणारे अनेक गुन्हे आपल्या समोर येत असतात। अशाच एका घटनेत एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्गुण हत्या केली। या भयानक कटाची सुरुवात सोशल मीडियापासून झाली। पत्नी मीराचा इंस्टाग्रामवर एटा येथील रिंकू सोबत प्रेमाची सूत जुळली। पती समीरला हे कळल्यानंतर त्यांनी याला विरोध केला। त्यावेळी पत्नी आणि प्रियकराने मिळून त्याला ठार मारण्याचा कट रचला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 एप्रिल रोजी समीरच्या वहिनीने पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली। यामध्ये तिने मीरावर पुरुषाशी संबंध ठेवले असल्याचा आरोप केला। तसंच समीर बेपत्ता करण्यातही तिचाच हात असल्याचा आरोप सुद्धा केला। समीर 31 मार्च पासून बेपत्ता होता, तर मीरा देखील त्याच दिवशी गायब झाली होती। पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मोबाईल लोकेशन सगळ्या गोष्टी उघड केल्या। समीर, मीरा आणि रिंकू यांचं शेवटचं लोकेशन हातरच्या सिकंदराऊ येथे आढळलं। 1 एप्रिल रोजी तिथल्या महामार्गावर एका अज्ञात मृतदेह आढळला होता। त्याची ओळख न पटल्याने त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला। पोलीस तपासात तो मृतदेह समीरचा असल्याने निष्पन्न झाला आहे। पती प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्यानं मीरानं रिंकू आणि त्याचा मावस भाऊ निलेश यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला। आरोपींनी 31 मार्च रोजी समीरला एटाला नेऊन त्याला बियर पाजली। दारूच्या नशेत त्याला दगडाने डोके ठेचून त्याची हत्या करण्यात आली। त्यानंतर मृतदेह महामार्गावर फेकून अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की मीरा आणि रिंकू गेल्या 2 वर्षापासून प्रेम संबंधात होते। समीरने मीराला प्रियकराला भेटण्यात मजाव केल्याने दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला। 30 मार्च 2025 रोजी समीरचा भाऊ सुशील कुमार याने बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। पोलीस तपासात मीराचा रिंकू चव्हाणशी 2 वर्षापासून इंस्टाग्रामद्वारे प्रेम संबंध असल्याचे उघड झाले। याच प्रेम प्रकरणातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली। पोलिसांनी मीरा, रिंकू आणि निलेश यांना अटक केली आहे। हत्येत वापरलेल्या दगड, मोबाईल लोकेशनच्या आधारे घटना स्पष्ट झाली आहे। अटक केलेल्या प्रियकर रिंकूने गुन्हा कबूल केला असून मीराशी लग्न करण्याच्या इच्छुकतेमुळे हत्येत सहभाग घेतल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।